महाराष्ट्रात लोकसभेच्या 4 जागांवर लढत जवळपास निश्चित झाल्याचं दिसतंय, ज्यात नारायण राणे, सुनेत्रा पवार, राहुल नार्वेकर आणि रवींद्र धंगेकर पहिल्यांदाच लोकसभा लढण्याची शक्यता आहे. कुठे कशा प्रकारे या लढती होऊ शकतात पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचं अधिकृत जागावाटप जाहीर झालं नसलं तरी काही लढती जवळपास निश्चित झाल्या. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊतांच्या विरोधात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेच भाजपचे उमेदवार असतील अशी माहिती आहे. आणि त्यासाठीच राणेंची राज्यसभेची खासदारकीची टर्म संपल्यावरही त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी दिली नाही. 2014 आणि 2019 मध्ये सलग 2 वेळा विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्गमधून खासदार झाले. दोन्ही वेळा त्यांनी राणेंचे पुत्र निलेश राणे यांना पराभूत केले. 2014 मध्ये काँग्रेसकडून उभ्या राहिलेल्या निलेश राणेंचा 1,50,000 मतांनी आणि 2019 मध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे उभे होते. त्यावेळी राऊतांनी त्यांचा 1,78,000 मतांनी पराभव केला. युतीत ही जागा शिवसेनेसाठी सुटलेली आहे, पण आता शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपच्या राणेंसाठी या जागेवर दावा आहे. मी अजून यासंबंधी कोणती चर्चा कोणाशी केली नाही. माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलल्यानंतर मी निर्णय घेईन. अद्याप माझा कुठलाही निर्णय झालेला नाही. मी काही सांगणार नाही याच्यावर. मी तुम्हाला अगोदर बोललो आणि हा विषय असतो तर मी थांबलो पण नसतो तुमच्यासाठी. एक मात्र नक्कीच आहे की नारायण राणेंना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची हिंमत जी पाहिजे ती हिंमतच नाही आहे. त्यांना माहिती आहे 1001% पराभव होणार आहे. आणि दुर्दैव असं आहे मोदी साहेबांचं की ज्यांना यांनी केंद्रीय मंत्री केलं ते केंद्रीय मंत्री असून सुद्धा नारायण राणे लोकसभेची निवडणूक लढवायला कच खात आहेत. यातच मोदी साहेबांचं ते अपयश आहे. नारायण राणेंचं तर आहेत पण मोदी साहेबांचं अपयश आहे. पराभव समोर दिसतोय पण पळ काढायचं अशा पद्धतीने हे पळपुटे नेते आहेत. मला मांजरा कुत्र्यांना मी घाबरत नाही हे दे सांग त्याला. कुत्री मांजरांना मी नाही घाबरत. आणि निवडणुकीत का अशा ह्याच्या कारणासाठी नाही म्हणालो. आता सगळं झालं ना, आयुष्यात मिळालं ना, त्याच्यासारखं काय आहे पुढे पण लोंबकळत राहायचं. जवळपास निश्चित असलेली दुसरी लढत म्हणजे बारामतीची. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारच उभ्या राहू शकतात. तसे संकेत त्यांनी बारामतीच्या भाषणातून दिले. बारामतीकर मलाही संधी देतील अशी आशा आहे असं वक्तव्य सुनेत्रा पवारांनी केलं. सध्या सुनेत्रा पवार मतदारसंघातही चांगल्याच सक्रिय झाल्या. सुप्रिया सुळे 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 3 वेळा खासदार झाल्या. 2009 मध्ये सुप्रिया सुळेंनी भाजपच्या कांता कलावडेंचा 2,46,000 मतांनी पराभव केला. 2014 मध्ये एनडीएने पाठिंबा दिलेल्या रासपच्या महादेव जानकरांना 69,000 मतांनी पराभूत केलं. तर 2019 मध्ये भाजपच्या कांचन कुल यांना 1,55,000 मतांनी पराभूत करून हॅट्रिक साधली. या सत्याच्या लढाईमध्ये तुम्ही जी साथ देताय त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. कारण 1, 2, 3 वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला दिल्लीला जायची संधी दिली. अनेक दिवस संघर्षाचा काळ चाललेला आहे. हा संघर्षाचा काळ असला तरी तुमच्या सगळ्यांची जी साथ तुम्ही मला देता त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आदरणीय दादांवर तर तुम्ही सगळेजण अनेक वर्षापासून प्रेम करतात, ते तर तुमचेच आहेत. आणि याला उत्तर होण्यासाठी आम्ही नक्कीच शर्तीचे प्रयत्न करू. दादांना सगळ्यांनी हीच साथ कायम देण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही द्याल ही आशा बाळगते. तुम्ही सर्वांनी आजपर्यंत मला खूप प्रेम दिलेलं आहे आणि तुम्ही मला ही संधी द्याल ही आशा बाळगते. तिसरी निश्चित लढत मानली जाते दक्षिण मुंबईतली. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आहेत आणि याच लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कुलाबा विधानसभेचे आमदार भाजपचे राहुल नार्वेकर आहेत. आणि त्यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रचार सुरू केल्याचंही बोललं जातंय.
नार्वेकरांनी वरळीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आणि इथल्या नागरिकांशी चर्चा केली. वरळीतून आदित्य ठाकरे आमदार असून दक्षिण मुंबई लोकसभेत हा मतदारसंघ येतो. 2019 मध्ये भाजप शिवसेना युतीत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली होती. त्यावेळी अरविंद सावंतांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरांचा 1,67,000 मतांनी पराभव करत विजय मिळवला. मिलिंद देवरांना 3,21,000 मतं मिळाली होती. पण आता हेच मिलिंद देवरा शिंदे गटात आले आणि राज्यसभेचे खासदार झाले. त्यामुळे भाजपनं इथे राहुल नार्वेकरांना तिकीट दिल्यास अरविंद सावंतांच्या विरोधात काट्याची टक्कर असेल. भारतीय जनता पार्टी NDAचा उमेदवार जो कोणी असेल त्या उमेदवाराकरिता मी याच जोमाने काम करणार आहे. आणि भारतीय जनता पार्टी जी जबाबदारी माझ्यावर देईल, विधानसभेची असेल तर विधानसभेत काम करीन, जर का केंद्रात काम करायचं असेल, लोकसभेत काम करायचं असेल, तसा पक्षाचा आदेश असेल तर तिकडे काम करील, जर पक्ष संघटनेत काम करायचा आदेश असेल तर तिकडे काम करीन. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्ष जो आदेश देईल तो मी मानेन. चौथी लढत जी निश्चित समजली जाते तीही आहे पुण्याची. पुण्यातून भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तर त्यांच्या विरोधात पुण्यातले कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर उभे राहू शकतात. 2019 मध्ये पुण्यातून काँग्रेसच्या मोहन जोशींचा पराभव करून भाजपचे गिरीश बापट तब्बल 3,24,000 मतांनी विजयी झाले होते. बापटांच्या निधनानंतर ही जागा अजूनही रिक्तच आहे. गेल्या वर्षीच पुण्यातील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा 11,000 मतांनी पराभव केला आणि तब्बल 28 वर्षांनी कसब्यात भाजपचा पराभव झाला. तर मुरलीधर मोहोळ 2 वेळा नगरसेवक राहिले असून महापौर पदही सांभाळलं. जनसंपर्क आणि स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू आहे. मी माझ्या पक्षाला उमेदवारी मागितली. माझ्या पक्षाने उमेदवारी दिली तर मी लढणार आणि जिंकणार. उमेदवार कोण असला तो त्याच्यापेक्षा निवडणूक कशी लढवायची ही पुणेकर ती निवडणूक हातामध्ये घेतील आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून देतील. सातारा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा उदयनराजे इच्छुक आहेत. ते सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. पण आपणही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं उदयनराजे म्हणतायत. 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून उदयनराजेंनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा 1,26,000 मतांनी पराभव करत विजय मिळवला. मात्र 6 महिन्यात उदयनराजे राजीनामा देऊन भाजपत आले आणि पोटनिवडणुकीत उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी 87,000 मतांनी पराभूत केलं. लोकशाही आहे. प्रत्येकाला या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येक झाला म्हणजे अधिकार आहे. आव्हान म्हणण्यापेक्षा मी काय त्याच्याबद्दल फारसं मी बोलणं काय. तुमची काय इच्छा आहे? माझी इच्छा तुमची मी उलटं विचारतो तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे? लोकसभा लढायची आहे का यावेळेस? प्रत्येकाची इच्छा असते तर त्यात मी काय अपवाद नाही. अर्थात ही जागा महायुतीत कोणाला सुटणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण या जागेवर अजित पवार गटाचा दावा असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटीलचे भाऊ नितीन पाटील आणि शिंदे गटाचेही साताऱ्याचे नेते पुरुषोत्तम जाधव इच्छुक आहेत. म्हणजे साताऱ्याच्या लोकसभेसाठी 3 नेते इच्छुक आहेत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.